हेच कळत नाही त्याला. छगन भुजबळला हेच कळत नाही. पारधी समाजाचे बांधव सुद्धा अपंग असताना रॅली सहभागी आहेत. मुस्लिम समाजाचे, दलित समाजाचे, धनगर समाजाचे बांधव सुद्धा आहेत. काही समाजाचे बांधव सुद्धा, राजपूत समाजाचे बांधव सुद्धा रॅली सहभागी आहे. सामान्य ओबीसींना सगळ्यांना वाटतं की गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे त्यांच्या जर सरकारी नोंदी असतील तर. पण याला नाही कळत. जातीवाद माईबापावर मी कुठंच नाही केला आणि करणारही नाही. आपण ही रॅली काढण्याचं कारण त्यांनी मागणी केली मराठ्यांच्या नोंदी रद्द झाल्या पाहिजेत. तुम्हाला सांगतो सावध राहा. राजकारणी लोकांच्या नादी लागून आपल्या लेकराचं वाटोळं करू नका. इथं भाजपचा मराठा असला तरी आरक्षण लागणार आहे. भाजपच्या नेत्याला नाही लागायचं, पण भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या श्रीमंत मराठ्यांना आरक्षण नाही लागायचं. तो भला तुमचा नेता असेल आणि त्याला नाही लागणार, पण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराला मोठं होण्यासाठी आरक्षण लागणार आहे. त्यामुळं आपल्यातली फक्त एकजूट फुटून द्यायची नाही. काही झालं तरी आपण जातीवाद करत नाही आणि कधी करणार पण नाही. आपल्याला रॅलीज यासाठी काढाव्या लागल्या की छगन भुजबळनं मागणी केली मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. एकही मायबापल्यानं आणि मायबाप मराठ्यांना एकही नोंद रद्द होऊ द्यायची नाही. एक सुद्धा नसता. राज्यातले अख्खे रस्ते जाम करायची वेळ आली तरी हरकत नाही, पण नोंदी रद्द मात्र मराठ्यांच्या होऊ द्यायचा नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.